नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. राज्य सरकारचा मोठा निर्णय. 23 जानेवारीचा अध्यादेश रद्द, तर नवीन अध्यादेशानुसार विद्यमान सरपंच उपसरपंचच राहतील प्रशासक. सविस्तर वृत्त. ग्रामपंचायत प्रशासकाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. बामा आसोले, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी सर्व आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पत्र देऊन मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबत कळविले आहे. त्याचबरोबर अधिसूचनेची प्रतही पाठविली आहे. 1. क्रमांक ग्रापनी 2025/प्रक्र 159/ई 14,72,334/परा 2 दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र याद्वारे रद्द करण्यात येत आहे. 2. सोबत क्रमांक याचिका 2026/प्रक्र 20/ई 15,55,172/परा 2 दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 असाधारण क्रमांक 81 अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेची प्रत मराठी व इंग्रजी सोबत जोडली असून तिचे अवलोकन करून 3. सदर अधिसूचनेतील निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी करावी अशा आशयाचे पत्र देऊन कळविले आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे आणि काही ग्रामपंचायतीची मुदत 28 फेब्रुवारी 2026 किंवा त्यापूर्वी संपणार आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रशासकीय अडचणीमुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या 159चा 3 कलम 151 च्या उपकलम 1 च्या खंड अ मधील दुसऱ्या परंतुकानुसार प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनास आहे. उक्त अधिनियमाच्या कलम 182च्या पोट कलम 1 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या संदर्भात सक्षम करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे कलम 151 अन्वये प्रदान केलेले आपले अधिकार त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करीत आहे आणि खालीलप्रमाणे निर्देश देत आहे. संबंधित ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची 6 महिन्याच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करणे. पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करणे आणि उक्त अधिनियम आणि त्याखालील नियमांनुसार प्रदान केलेले सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रशासक आणि समित्यांना आवश्यक सूचना निर्गमित करणे. हा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे अशा ग्रामपंचायतीवर तेच विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून राहतील आणि उपसरपंच तसेच सदस्य हे त्या समित्यांवर असतील.